नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। प्रभाग रचनेच्या नियमावलीचं म्हणजे उल्लंघन करून त्या ठिकाणी तुर्बास्टोर येथे आमचा वार्ड त्या ठिकाणी बनवण्यात गेलेला आहे। प्रभाग 20 आणि प्रभाग 14 असा वार्ड क्रमांक जो जुना आमचा वार्ड 70 होता तो 14 आणि 20 मध्ये डिवाइड केला। त्या डिवाइड करत असताना पण तुम्ही बघताय तर मोठे रस्ते आहेत, गल्ल्या आहेत, त्या सोडून ते लोकांच्या पत्र्यावरून ते सीमांकन केलेलं आहे। हा कुठला काय म्हणजे नियमामध्ये बसतं की लोकांच्या पत्र्यावरून एकाचं घर किचन वार्ड प्रभाग 14 मध्ये येतो आणि त्याचा हॉल येतो इकडे प्रभाग 20 मध्ये। ह्या प्रभाग रचनेमध्ये कुणाची तरी मर्जी राखायचं, कुणाचा तरी फायदा झाला पाहिजे। कारण आमचा परफॉर्मन्स गेल्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या ठिकाणी अनेक वर्षापर्यंत चांगला आहे तिथे आणि आमचे जे समोर आहेत त्यांचा तो खूप त्यांना आता दुखणं ते मोठं आहे की आम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे। तर आता ह्याला कसं हे करायचं म्हणून डिवाइड अँड रूल जो अंग्रेज सरकारचा जो नियम आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे। माझा जो वार्ड क्रमांक 70 जो आहे तो पूर्ण एका ठिकाणी 14 गावचा तो तिकडे 14 गावाला तिथे जोडला। 14 गावाचा आमचा काय संबंध आहे? 10-12 किलोमीटर लांब डोंगराच्या पलीकडे तो 14 गाव आणि तिकडे आम्हाला जोडण्याचा माझा तो वार्ड 70% जवळ 70-80% वार्ड तिकडे जोडलेला आहे। राहिलेला वार्ड इकडे प्रभाग 20 मध्ये जोडलेला आहे। याचा अर्थ काय म्हणजे तो वार्डच गायब केलेला आहे। तर एवढं ह्या गोष्टी कधी आता म्हणजे सन 2000 पासून मी स्वतः लढतोय इलेक्शन या ठिकाणी 4 इलेक्शन मी स्वतः लढले म्हणून असं या प्रभाग रचनेत धांदलगिरी मी पहिली वेळ बघतोय आणि हे याच्यामध्ये कुठला तरी कोणाचं हित जपण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि आता आम्ही सांगण्यापेक्षा तर लोकांना माहित झालेलं आहे की काय चाललेलं आहे तिकडे ह्या याच्यामध्ये। पहा, जी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकी संदर्भात जे अधिसूचना आणि नकाशे मंजूर झाले त्या हरकतीसाठी ठेवले होते आणि आम्ही त्याच्यावर हरकत नोंदवली होती। प्रचंड गोंधळ आहे। प्रभाग क्रमांक 22 बाबत तर ह्या ठिकाणी पहा, प्रभाग क्रमांक 22 हा जुईनगर आणि सानपाडा क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी जुईनगरचा अर्धा भाग हा वाशी गाव, वाशी सेक्टर 17 आणि सेक्टर 7 वाशीच्या ह्या भागामध्ये जोडलेला आहे। जे निकष त्या ठिकाणी हे प्रभाग पाडताना निवडणूक आयोगाचे निकष आहे त्या निकषामध्ये मोठा नाला असेल किंवा मोठा रस्ता असेल, हायवे असेल तर ती हद्द तिथं थांबली पाहिजे अशी त्यांच्या सूचना। त्या सूचनांची देखील त्या ठिकाणी या लोकांनी पुरेशी मदत घेतली नाही किंवा त्याप्रमाणे केलं नाही। एखाद्याला कोणाला तरी वाटतं म्हणून त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून यावेत म्हणून काहीतरी प्रोसेस चालले, ही गोष्ट फार चुकीची आहे। नेरूळ गाव त्या ठिकाणी तोडलेला आहे, जुई गाव तोडलेला आहे। अरे तो जुई गाव हा आपला नेरूळ असेल, ही त्यांची गावठाण विस्तार आणि त्या गावांची रचना ही एकत्रित असली पाहिजे। त्यांना पुरवली जाणारी गटर असतील किंवा त्या ठिकाणी सेवरेज लाईन असेल, वॉटर कनेक्शन असतील, जे काही त्या ठिकाणी सामाजिक सुविधा आहेत या सुविधा सगळ्या समप्रमाणात आहेत, एकाच ठिकाणी आहेत। जुईनगरमध्ये एखादा प्रॉब्लेम झाला तर त्या नगरसेवाला शोधायला सेक्टर 17 ला जायला लागेल किंवा त्या ठिकाणी वाशीपर्यंत जायला लागेल। तिथून जाण्यासाठी रस्ता नाही, 7 ते 8 किलोमीटर अंतर काढून जावं लागेल। अशा पद्धतीच्या अनेक प्रभागांमध्ये चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत। आम्ही 6 प्रभागांच्या बाबतीत हरकती नोंदवलेल्या आहेत। हरकतीच्या बाबतीत त्यांनी जी सुनावणी ठेवली होती ती सुनावणीसाठी आज मी प्रत्यक्ष हजर होतो। अनेक तिथले हरकतदार त्या ठिकाणी हजर होते। आम्ही देखील आमची हरकत त्या ठिकाणी नोंदवलेली आहे। हा जो गोंधळ आहे त्यांनी स्वतःच पाडलेले जे निकष आहेत ते निवडणूक आयोगाने निकष दिलेले आहेत, ते त्यांनी पाळावेत आणि त्याप्रमाणे एक संध असे त्या ठिकाणचे हे परिसर ठेवावा जेणेकरून नागरिकांच्या सुविधांवर त्या ठिकाणी भविष्यात ताण येणार नाही अशा पद्धतीची सूचना आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे। म्हणजे प्रभाग रचना करण्यासाठी जी नियमावली आकारण्यात आलेली आहे, जी अधिसूचना आहे त्या नियमावलीची पूर्णपणे पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे। कुठेतरी एका पक्षाला, कुठेतरी एका नेत्याला फेवर करण्यासाठी हे प्रभाग रचना झालेले याच्यामधून स्पष्ट दिसते। मी 2 ऑब्जेक्शन रेज केलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 20 आणि पॅनल क्रमांक 20, पॅनल क्रमांक 14। पॅनल क्रमांक 20 मध्ये जो प्रभाग येतो प्रभाग नंबर 70, तो प्रभाग 70-80% प्रभाग पॅनल नंबर 14 मध्ये घेण्यात आलेले आहे। आणि जी नियमावली आहे त्या नियमावली अनुसार आपल्याला जो मूळ प्रभाग असेल किंवा मूळ गावठाण असेल त्याला आपल्याला मधून तोडता येत नाही। याच्यामध्ये असं करण्यात आहे की घराच्या वरून लाईन गेलेली आहे, म्हणजे एकच घराचे 2 तुकडे केलेले आहेत। एक घराचे अर्धे मत तिकडे, अर्धे मत इकडे। तर या विषयावरती मी पूर्णपणे आक्षेप माझा नोंदवलाय। त्याच्यामध्ये मी मागणी केली की जो प्रभाग क्रमांक 70 आहे तो पूर्ण प्रभाग पॅनल नंबर 20 मध्ये त्याचा समावेश करण्यात यावे म्हणून। दुसरा माझा जो ऑब्जेक्शन होता तो
पॅनल नंबर 14चा होता, त्याच्यामध्ये पण सेम परिस्थिती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. जी नियमावली आहे त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असतील, रेल्वेची पटरी असतील, आपल्याला मूळ प्रभाग असेल त्याला आपल्याला तोडायचं नाहीये आणि ज्यामध्ये पण तीच त्रुटी त्याच्यामध्ये दिसून आलेली आहे. त्यामध्ये पण जो पावणे गाव आहे त्या पावणे गावाला मधूनच 2 तुकडे केलेले आहेत, म्हणजे कुठलाही सेंटर रस्ता वगैरे न घेता मधूनच गावाच्या मधूनच त्याच्यामध्ये लाईन तयार करून त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. तर माझा त्याच्यामध्ये आक्षेप असा होता की पावणेगाव हा पूर्णपणे प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्याचा समाविष्ट करण्यात यावा आणि त्यासोबत जो आदोली बुतोली जी एरिया आहे ते त्याच्यामध्ये पॅनल नंबर 14 मध्ये त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ती आदोली बुतोलीची जी एरिया ते जे दोन्ही गाव आहेत त्याची जॉईनिंग पॅनल नंबर 6 मध्ये झाले पाहिजे, 14 मध्ये झाले नाही पाहिजे. तर ते 14 मधून त्याला काढता त्यांना 6 मध्ये समाविष्ट करा आणि पावणे गाव हा पूर्ण अखंड राहिलं पाहिजे, जेणेकरून तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही, मतदानाचा त्रास होणार नाही. नगरसेवकांचा एकच गाव असल्याकडे 2 वेगवेगळे पॅनल मध्ये झाले तर 2 वेगवेगळे नगरसेवक होणार. त्यांना जे काही सुविधा घ्यायच्या असतील, आपल्या कामानिमित्त जायचं तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रॉब्लेम्स, ते अडचणी पुढे येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे फुलस्टॉप देण्यासाठी मी हे 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होते. 14 गावांना देखील 111 सदस्य संख्यामध्ये समाविष्ट करून ठेवलेला आहे, एकंदरीत मान्य आहे का? हे बघा, 14 गावाचं पूर्णपणे आम्हा सर्वांचा विरोध आहे. 14 गावात हा एवढा मोठा परिसर आहे, त्याच्या विकासासाठी जो काही खर्च लागणार आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेला, त्याचा ओझा नवी मुंबई महानगरपालिकेवरती येणार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आमची नवी मुंबई महानगरपालिकेचा जो कामकाज चालू आहे त्यासाठीच पूर्णपणे त्याचा आम्हाला निधी उपलब्ध होत नाही आणि अशामध्ये तुम्ही एवढा मोठा 14 गावाचा परिसर हा नवी मुंबईला तुम्ही जॉईन करणार, त्याचा जो अजून अधिक भार जो खर्चाचा येणार आहे तो अधिक भार हा नवी मुंबई महानगरपालिकेला परवडणार नाहीये. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतला गेला. तुर्भे जे गाव आहे, प्रॉपर गाव, त्या प्रभागामधील तुर्भ्याचा 2 ते 3% भाग हा प्रभाग क्रमांक 19 म्हणजे सानपाडा इथे त्यांनी वर्ग केलेला आहे. आणि मग ते तसं केल्यामुळे एकतर नियम निकष डावलून ह्या लोकांनी हे काम केलेलं आहे. नॅशनल हायवे, रेल्वे स्टेशन हे पार करून वृद्ध लोकांनी तिकडे मतदानला जायचं का, काही आजारी लोकांनी तर मतदानला जायचं का, म्हणून लोकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला. 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तुर्भ्याच्या त्या फक्त 1-2% भागामधील लोकांनी घेतलेलं आहे. म्हणजे आमची यादी नंबर 92च्या लोकांनी 540, जिथे 1036 वोटर आहेत त्यातनं 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. याच्यावरून समजत आहे की तिथले लोक किती नाराज आहेत. मी त्यांना आता निदर्शनामध्ये आणलं की काही तुम्ही जो भाग कट केलेला आहे 19 मध्ये सोडताना बिल्डिंगचा अर्धा भाग 19 मध्ये आणि एका बिल्डिंगचा अर्धा भाग तुर्भ्यामध्ये, अशा प्रकारची त्या लोकांनी रचना केलेली आहे. आणि खरंच मी त्यांना आता सुनावलं की आम्ही गेली 10 पिढ्या या तुर्भ्यामध्ये राहतो, त्या जागेमध्ये राहतो, त्या जागेतून आम्हाला सानपाड्यामध्ये तुम्ही जायला सांगता. नियम निकष तोडून एक कमर्शियल भाग आहे मागचा मॅप, तो देखील त्यांनी तिकडे नेलाय. त्यांना कमर्शियल भागामध्ये खूप इंटरेस्ट आहे. भ्रष्टाचारी लोक असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंट आहे आणि तिथे त्यांना मतदार नाही, तिथे मतदार कोणी नाही, तिथे छोटे छोटे उद्योग आहे, तिथला भाग त्यांना घ्यायचा आहे. म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे. आणि हे ज्यांनी केले कृत्य त्याला हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लोकांनी, या सगळ्या लोकांनी आता एक तिथे निर्णय घेतलेला आहे की जर हा पुन्हा एकदा 15 मध्ये त्यांनी आम्हाला नाही समाविष्ट केले तर आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकू. 14 गावं समाविष्ट करा, त्यात मला काही प्रॉब्लेम नाही किंवा आम्हाला नागरिकांना प्रॉब्लेम नाहीये. पण 14 गावाला 111 मध्ये समाविष्ट केलं हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्या 14 गावाच्या लोकांना इकडे यावं लागेल. नवमुंबईत काही काम करताना तिथे एक नगरसेवक निश्चित एक तिथला प्रभाग झाला असता, पण पुन्हा देखील पुन्हा एक त्याच्यामध्ये एक षडयंत्र दिसतंय. कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप आता करायचं आहे. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडलेलं आहे आणि ते पूर्वत आणण्यासाठी खूप मोठे जवळजवळ 6,000 कोटी नोव्हेंबरला त्याला द्यायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी त्याच्यावर डोळा ठेवलेला आहे आणि म्हणूनच तशा प्रकारची रचना केली. ज्याप्रमाणे निवडणुका तोंडावर आहेत, काय वाटतं कुठेतरी न्याय मिळेल, मार्ग निघेल? मला तरी वाटतंय की न्याय मिळाला पाहिजे, कारण खूप मोठी बदनामी होणार आहे महानगरपालिकेचे. आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत.
हे 1000 लोक कोर्टात जातील. 540 लोकांनी जरी लेखी ऑब्जेक्शन घेतलं असेल तरी माझ्या ऑफिसला अजून 300-400 लोकांचे ऑब्जेक्शन नंतर आलेत. कारण प्रत्येक कामाला जातो त्यांना नंतर समजलं, गणपती उत्सव असल्यामुळे त्यांना समजलं नाही. त्याच्यामुळे 1000 लोकांचा तिथे कमीत कमी ऑब्जेक्शन आहे आणि ते 1000 लोक कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.